आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलांतर्गत कार्यरत असलेल्या भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे। या केंद्रातील विद्यार्थी लकी ज्ञानेश्वर नवरंगे यांनी भारतीय थलसेना पुणे ARO अंतर्गत घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेमध्ये यश मिळवून पुढील टप्प्यासाठी म्हणजे शारीरिक चाचणी व वैद्यकीय तपासणीसाठी पात्रता मिळवली आहे। या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण संस्थेचा आणि आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचा गौरव वाढला आहे। ही निवड केवळ त्या विद्यार्थ्याचीच नाही आहे, तर संस्थेच्या संपूर्ण प्रशिक्षण पद्धतीची, शिस्तीची आणि समर्पित अध्यापनाची पोहोचपावती आहे। गाव अकोले, जिल्हा अहिल्यानगर येथील कुमार नवरंगे यांच्या वडिलांचं इलेक्ट्रिकचं दुकान आहे। स्वतः लकी यांनी कापड दुकानामध्ये कामाला जाऊन सर्व कामे सांभाळून प्रशिक्षण पूर्ण केलं। कुमार नवरंगे यांनी आपली कष्ट, शिस्त आणि सातत्याच्या माध्यमातून हे यश प्राप्त केलं आहे। आत्मा मालिक भरतीपूर्व केंद्रात प्रवेश घेतल्यानंतर त्यांना योग्य आणि समर्पक मार्गदर्शन भेटलं। त्यांनी थेट भारतीय सशस्त्र सेनेमध्ये सेवा देण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल उचललं आहे। लवकरच ते सैनिकी प्रशिक्षणाद्वारे आपली सेवा राष्ट्राला अर्पण करत देशाच्या सुरक्षिततेसाठी योगदान देणार आहेत। ही बाब संपूर्ण आत्मा मालिक परिवारासाठी अभिमानाची ठरली आहे। या यशामध्ये परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचे कृपा आशीर्वाद, संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांचं मार्गदर्शन, सोबतच केंद्राचे प्रमुख साईनाथजी वरपे सर, हेमाकांत पाटील सर, चेतन गिरमे सर, प्रवीण पटारे सर आणि सुधीर नाकाडे सर यांचं मार्गदर्शन लाभलं आहे। संस्थेच्या वतीनं माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह कुमार नवरंगे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या असून अशाच प्रकारच्या यशस्वी विद्यार्थ्यांमुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल आणि भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र देशसेवेसाठी झटणाऱ्या युवा पिढीला घडवण्याचं महान कार्य करत राहणार आहे। विद्यार्थी आणि संस्थेच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।